यानंतर पुढची बातमी बघूया। नवी मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवकांची सत्ता येऊन 6 महिने उलटले। या 6 महिन्यामध्ये 111 नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील कामांचे तब्बल 800 प्रस्ताव या तटस्थ समितीकडे सादर केलेले आहेत। मात्र यामधील एकही प्रस्ताव मंजूर न झाल्याने विरोधकांसोबत सत्ताधारी नगरसेवक चिंतेत आहेत। आपला संपूर्ण वर्ष फुकट जाणार का? वर्षभरामध्ये 1% तरी पदरात पडेल का? अशी चर्चा नगरसेवक आपापसात करतात। 800 प्रस्ताव समितीकडे पडून असल्यानं नवी मुंबईचा विकास खुंटणार का? याबाबत सभागृहाचे नेते सागर नाईक यांच्याशी आम्ही बातचीत देखील केली। नवी मुंबई महानगरपालिकेवरचे प्रशासक जाऊन नगरसेवकांची सत्ता येऊन तब्बल 6 महिने उलटले, पण या 6 महिन्यामध्ये नगरसेवकांचा एकही प्रस्ताव पटलावरती आलेला नाही। जे काही प्रस्ताव आलेत ते मात्र प्रशासकाच्या काळामधले आहेत। तदर्थ समिती तयार करण्यात आलेली, या तदर्थ समितीच्या माध्यमातून हे प्रस्ताव तयार केले जाणार आहेत आणि हे प्रस्तावानंतर संबंधित विभागाच्या माध्यमातून आयुक्तांकडून नंतर महासभेत असा सगळा हा संपूर्ण त्याचा मार्ग असणार आहे। परंतु नगरसेवक, मग ते सत्ताधारी असो विरोधक असो, ते मात्र चिंतित आहे, कारण त्यांचा एकही प्रस्ताव अजूनपर्यंत मंजूर नाही झालेला आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास ठप्प होणार आहे का, अशी भीती देखील व्यक्त केली जाते। नक्की महापालिकेच्या तदर्थ समितीच्या माध्यमातून काय सुरू आहे, कधीपर्यंत ते प्रस्ताव तयार होतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रस्ताव जरी तयार झाला तर त्याच्या इस्टिमेट बनणं, आणि इस्टिमेट बनल्यानंतर पुन्हा महासभेची मंजुरी किंवा स्थायी समितीची मंजुरी घेऊन त्याची वर्क ऑर्डर काढायला पुन्हा 6 महिने जाणार आहे। म्हणजे हा संपूर्ण वर्ष फुकट जातंय का, अशी भीती नगरसेवकांकडून केली जाते। त्यामधून आणखीन काही गोष्टी पण त्याच्यामध्ये आहेत, त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत की नाही? विरोधकांचं समजू शकतो, पण आमचे कोण नगरसेवक भेटले तुम्हाला माहिती नाही। आमचे नगरसेवक मला रोज भेटत असतात आणि त्यांना माहिती आहे की त्यांचे ठराव त्या ठिकाणी येणार आहेत, आणि त्या दृष्टीने ज्यांनी सदस्यांनी जे ठराव टाकलेले आहेत त्याच्यावरती तदर्थ समितीकडे महापालिकेने पाठवलेलं आहे। तदर्थ समितीने त्यावरती JD सुतार साहेब, अंजली भोईर मॅडम आणि आपल्या लाड मॅडम कधी कधी असतात, आणि आम्ही सर्वजण बसून त्यामध्ये त्याचा मसुदा तयार करण्याचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे। आणि हे सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांचे आहेत, त्याची छाननी तुम्ही करताय। परंतु हे सगळं होऊन इस्टिमेट होऊन मगाशी म्हटल्याप्रमाणे आयुक्तांकडे जाऊन सर्वसाधारण सभा आणि नंतर वर्क ऑर्डर, ह्याला आणखीन 6 महिन्याचा कालावधी जाणार, म्हणजे हा वर्ष फुकट जाईल अशी भीती त्यांना सगळ्यांना वाटते। बघा, इथून पुन्हा आयुक्तांकडे नाही जाणार आहे, इथून पुन्हा महापालिकेत जाणार आहे। महापालिकेचा मंजुरी गेल्यानंतर आयुक्तांनी अंमलबजावणी करायची, आयुक्तांनी त्यांचं टेंडर काढायचं आहे। आता जी नॉर्मल प्रोसेस आहे, नॉर्मली जर इलेक्शन नंतर तुम्ही पहिलं वर्ष बघितलं तर मागच्या वर्षी जेव्हा पहिलं 15 साली झालं होतं, वर्षभर कोणाचीच कामं नव्हती झाली। आता हे आम्ही 6 महिन्यातच लवकरात लवकर सगळ्यांची कामं सुरुवात करतोय। प्राधान्य जास्त करून रस्ता, फुटपाथ, गटर, उद्यान, मैदानं, त्यानंतर शाळा, अशा प्रकारच्या कामांना जे सर्वात जास्त लोकोपयोगी आहेत आणि तिकडे आपलं कर्तव्य जास्त प्रमाणात आहे। आपण ज्या पद्धतीने पाहतो की प्रशासकीय काळामध्ये ज्या पद्धतीने उधळपट्टी करण्यात आली होती, त्या उधळपट्टीवरती कुठे आता चाप बसला गेला पाहिजे, आणि येणारे भविष्यातले महत्त्वाचे जे धरणांसारखे प्रोजेक्ट आहेत, या प्रोजेक्टसाठी लागणारा निधी, या सगळ्याचा सारांश विचार करूनच ही सगळी कामं केली जाणार आहेत। परंतु दिवाळीच्या नंतरच, म्हणजे दिवाळीमध्ये ही गोड बातमी ह्या सगळ्याच नगरसेवकांना दिली जाईल, असं सागर नाईक यांनी सांगितले। विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।